नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची सराईत गुन्हेगारांवर मध्यरात्रीच्या सुमारास सर्जिकल स्ट्राईक कामगिरी केल्याचं बघायला मिळालं. याबाबत अधिक माहिती अशी की 3 मे 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार सुजित जाधव यांना गोपनीय बातमी मिळाली की गंगापूर पोलीस ठाणेकडील MPDA मधील फरार पाहिजे असलेला इसम राहुल दिलीप जाधव हा नाशिक शहरात आला असून त्याच्यासोबत गंगापूर पोलीस ठाणेकडील तडीपार राहिल सय्यद तसेच खंडणी व जाळपोळीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी अरबाज शेख असे शिवाजीनगर परिसरात एकत्र आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी शिवाजीनगर परिसरात मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपितांचा शोध घेतला असता सदरचे 3 आरोपितांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन मोटरसायकलने सातपूर दिशेने पळ काढला. पोलिसांनी आरोपितांचा सातपूर त्र्यंबक रोडने सिने स्टाईल पाठलाग करून त्यांना महिरावणी गावाजवळ थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यांची मोटरसायकल रस्त्याच्या कडेला सोडून शेतात पळ ठोकला. गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी चिकाटीने 3 आरोपितांचा शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलाय. इसम नामे राहुल दिलीप जाधव वर्ष 25, अरबाज मोहम्मद शेख वर्ष 24 आणि राहिल नुरुद्दीन सय्यद वर्ष 24 या तिघी गुन्हेगारांवर विविध कलमांद्वये गुन्हे दाखल आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक साहेब पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस अंमलदार सुजित जाधव, पोलीस अंमलदार गोरख साळुंके, पोलीस अंमलदार सोनू खाडे, पोलीस अंमलदार तुळशीदास चौधरी, चालक पोलीस नाईक भागवत थबील, पोलीस शिपाई मच्छिंद्र वागचौरे, पोलीस अंमलदार राकेश राऊत, पोलीस अंमलदार मुकेश गांगुर्डे अशांनी केली. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.